मित्रांनो नमस्कार. स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे हेल्थ टिप्स विथ सूरज. यामध्ये आपण आयुर्वेदिक आपल्या रोजच्या वापरातील जे फळं किंवा भाज्या किंवा इतर आयुर्वेदिक वनस्पती त्यांचा उपयोग काय होतो आपल्या जीवनामध्ये हे आपण सांगतोय यामध्ये आणि याची माहिती बघतोय. तर आजची माहिती आपण काय बघणार आहोत तर ती आहे फळांविषयी. आपण जे रेग्युलर फळं खातो बरोबर, तर फळामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे विटॅमिन्स, कॅल्शियम भेटतात आणि त्याचप्रकारे आपल्या जे ग्रोथ हार्मोन्स किंवा मग वाढीसाठी, ज्या शरीर वाढीसाठी किंवा शरीरवृद्धीसाठी आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये जे विटॅमिन्स आणि मिनरल्स वगैरे भेटतात. तर ते आपण प्रत्येक फळानुसार कोणत्या फळातून काय भेटतं हे आज आपण बघणार आहोत. तर बघा मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा. आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची माहिती इथं याच चॅनलवर भेटणार आहे. तर आपला एक मराठी माणूस त्यासाठी आपल्यासाठी घेऊन आलेला आहे. ती पूर्ण मराठीतून माहिती का बघा, तर कोणतं फळ आहे किंवा कोणता आयुर्वेदिक उपाय कोणत्या आजारासाठी वापरला जातो ते आपण बघणार आहोत. तर फळामध्ये आपण बघतोय सफरचंद. सफरचंद सर्वांना माहिती आहे बरोबर. सफरचंदापासून वेगवेगळ्या प्रकारचे आजार दूर पडतात वगैरे ऐकलेलं असेल. तर बघा, सफरचंदामुळे आपण एक म्हण तयार झालेली आहे बघा, एक सफरचंद खा आणि डॉक्टरला दूर ठेवा. तर दररोज एक सफरचंद खा आणि डॉक्टरला दूर ठेवा अशी म्हण आहे. तर आपण बघतोय की सफरचंदामुळे काय होतं नेमकं, तर रोगप्रतिकार क्षमता जी आहे आपल्या बॉडीमध्ये, जे रोगापासून आपल्या बॉडीचं संरक्षण करते, ती वाढवण्यासाठी हे सफरचंद खूप उपयुक्त असतं. तसेच जर हृदयरोग असेल, एखाद्या जर व्यक्ती आहे किंवा एखादा पेशंट आहे का ज्याला हृदयाचा आजार आहे, तर त्यासाठी जेवणाआधी 2 सफरचंद खाल्ल्यामुळे जी त्याची ब्लडची वाहण्याची जी क्षमता आहे ती फास्ट होऊन त्या आजारी व्यक्तीला किंवा हृदयरोग असणाऱ्या व्यक्तीला हृदयरोग कमी झाल्यासारखं किंवा नाहीसा होऊ शकतो काही दिवसामध्ये. तसेच आपले जे सफरचंदामुळे आपल्याला बॉडीमध्ये जी इन्फेक्शन होतं किंवा मग जंतू संसर्ग होतो त्यापासून जे आपले प्लेटलेट्स संरक्षण करत असतात, तर ते प्लेटलेट्स वाढवण्यासाठी सुद्धा सफरचंद या फळाचा भरपूर प्रमाणात आणि पुरेपूर असा उपयोग होतो. तर मित्रांनो, आपले दुसरे जे फळ आहे ते आहे द्राक्ष. द्राक्ष सर्वांना माहिती आहे, एक हिरवे आणि एक काळ्या कलरचे असतात बरोबर. द्राक्षाचे मनुके जर तयार केले आणि ते जर तुम्ही सकाळी उठल्यानंतर खाल्ले 4 मनुके रोज, तर तुमचे रक्तवाढीसाठी मदत होते आणि रोगप्रतिकार क्षमता पण द्राक्षाने वाढू शकतात. तसेच आपलं 3 नंबरचं जे फळ आहे ते तुम्हाला सर्वांचं आवडीचं केळी. केळीपासून काय होतं, आपण जी केळी खातो त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोह असतं. लोह काय करतं, आपलं रक्तवाढीसाठी मदत करतं. आणि तसेच केळीच्या जी साल आहे मित्रांनो, तर ते साल जर एखादा सपोज मुकामार किंवा मग सूज वगैरे जर आली आणि ती साल जर आपण पायाला बांधली, तर नक्कीच ती जी सूज आहे किंवा तो जर मार आहे त्याचा ठणक कमी होणं किंवा सूज उतरणं या गोष्टी त्या सालीमुळे होतात आणि आपल्याला जो आहे तो आराम मिळतो मित्रांनो. तसेच केळीचा आणखी एक महत्त्वाचा उपयोग म्हणजे ज्या व्यक्तीचे वजन कमी असेल त्याने नियमित केळी खाल्ल्याने त्याचं वजन वाढण्यासाठी पण मदत होते. आपलं तिसरं जे फळ नाही म्हणता येणार त्याला, जे आपण नारळ किंवा मग श्रीफळ किंवा शहाळे म्हणतो, तर जे शहाळ्याचं पाणी हे जर रुग्णांना दिलं तर रुग्णासाठी जे पौष्टिक असा त्यामध्ये पदार्थ असतो किंवा मग पौष्टिक असतं ते नारळाचं पाणी आणि ते पचनासाठी पण सुलभ असते. त्यामुळे जर पेशंटला दिले तर पचनक्रिया सुधारते आणि पचनासाठी ते
उपयुक्त असं ठरतं आणि पौष्टिक पण असते। तसेच भाजलेल्या जागेवर बघा, भाजलेली जर सपोज एखादा पोळालं किंवा मग काही झालं, जागा भाजली, तर त्या जागेवर त्वरित विदिन द सेकंद जर आपण नारळाचं पाणी म्हणजे शहाळ्याचं पाणी जर लावलं तर त्या जागेत जखम होणं किंवा मग फोड येणं ही गोष्ट होत नाही आणि आपल्याला आराम मिळतो मित्रांनो। आपली जी जी जळलेली जागा आहे, भाजलेली जागा, तर तिला आराम मिळतो। बघा, आपला जो 5 नंबरचा जे फळ आहे ते आहे लिंबू। बघा, लिंबापासून आपल्याला खूप उपयुक्त अशा गोष्टी मिळतात। व्हिटॅमिन ई हे लिंबामध्ये असते, तर त्यामध्ये जर चेहरा किंवा त्वचेला मुलायमपणा येतो त्या लिंबाच्या कंटिन्यू म्हणजे वापरामुळं आणि नियमित वापरामुळं तो लिंबाचा जो ग्लो येतो चेहऱ्यावर तो लिंबामुळेच येतो। तसेच लिंबू पाणी दररोज सकाळी पिल्यानंतर लिंबू आणि कोमट पाणी प्यायचं, तर वजन कमी होण्यासाठी उपयुक्त ठरतं लिंबू पाणी। त्याचप्रमाणे जर आपल्या जर लिंबू जे आहे ते नियमित सेवनामुळे आपल्याला ताजेतवाने झाल्यासारखे वाटते। तसेच ज्याला पचनाचा काही प्रॉब्लेम असेल तर लिंबू हे चहामध्ये दुधाऐवजी लिंबू टाकून पिल्यामुळे आपली जी पचनक्रिया आहे ती सुधारण्यास मदत होते। किंवा लिंबू पाणी डायरेक्ट गरम पाण्यासोबत आपण घेतलं तरी चालू शकतं, त्याला काही हे नाही। आपलं जे 6 नंबरचं फळ आहे ते आहे संत्री। बघा, संत्रीमुळे आपल्याला रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यास मदत होते। त्याचं उत्तम उदाहरण जर सांगायचं झालं मित्रांनो तर तो आहे कोविडमध्ये आपण आंबट पदार्थ जास्त खायला डॉक्टर सांगायचे, का तर त्याने रोगप्रतिकार क्षमता वाढते आणि तो आजार जो आहे तो त्याला आपलं शरीर लढण्यासाठी आपल्या शरीराला ते आंबटपणा जो आहे तर तो ताकद देतो। तसेच जर आपलं संत्रीच्या ज्या साल आहे त्या भाजून त्याचं चूर्ण करून जर निमोनिया झालेल्या व्यक्तीला पाण्यात टाकून दिलं तर निमोनिया सुद्धा कमी होण्यास मदत होतो। तसंच आपलं 7 नंबरचं फळ आहे मित्रांनो आवळा। आवळा हा सर्वांना माहिती असेल, आपण आवळ्याचा उपयोग काय आहे। आवळा जर नियमित सेवनामुळे मित्रांनो वृद्धत्व जे आहे ते लवकर येत नाही। कसे तर आवळ्यामुळे केस जे आहे ते लवकर पांढरे होत नाही मित्रांनो आणि आपल्याला जे आहे वृद्धत्व लवकर येत नाही। तसेच आवळा आणि तूप जर नियमित घेतले, तूप गावरान नियमित घेतल्यामुळे आपला जो एखाद्या व्यक्तीला जर वीर्यनाशाचा जर प्रॉब्लेम असेल तर वीर्य वाढण्यास मदत होते। आणि तसेच आवळा जर नियमित खाल्ला तर पित्तनाश किंवा पित्त कमी होण्यास मदत होते। तर मित्रांनो, ही झाली आपली फळांविषयी माहिती। तर अशीच नवनवीन माहिती आपण दररोज घेऊन येणार आहोत। तर आपली जी माहिती आहे ती बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या जे नवनवीन पेशंट किंवा आपले मित्र असतील ज्यांना जो प्रॉब्लेम असेल पण ॲलोपॅथिकने कव्हर होत नसेल तर नक्कीच आयुर्वेदिक जो आपला घरगुती उपचार आहे तो ट्राय करून तुम्ही त्या पेशंटला बरे करू शकता। थँक्यू आणि धन्यवाद।